फुलटॉस, या फुलटॉसला मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय आणि बॉल जर पाहिलं तर मिड विकेटच्या दिशेने जाईल. सीमारेषा पार, चौकार. उत्कृष्ट टाइमिंग. निखिल यादव थोड़ा सा अपने आप से मायूस है क्योंकि पहले मैच में ज्यादा रन नहीं बना पाए थे. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आपला जबरदस्त फटका येतोय. षटकार. गिरगावचं वंडर बॉय म्हटलं जातं. KSK साठी देखील जबरदस्त क्रिकेट खेळताना पाहायला मिळतं निखिल जाधव यांना. गतवर्षी क्रिकॉन स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा मानकरी देखील ठरले होते. देखिए गिरगांव हो या गोरेगांव, मैं रन बनाऊंगा, बता दिया. खूप चांगला फटका येताना पाहायला मिळेल. आत्मविश्वास नक्कीच वाढेल या फटक्याने, परंतु बालाजी यांच्याकडे देखील क्षमता आहे कमबॅक करण्याची. यावेळेला फुलटॉस, यालाही भिरकावून दिला. सीमारेषेच्या पलीकडे धाबा मिळतील. 6. षटकार. सड़क पे कड़क. बहुत ही जबरदस्त बैटिंग निखिल यादव द्वारा, और इसकी जरूरत थी. पहले मैच में वो खेल नहीं पाए, लेकिन ऐसा कहते हैं ना, बिग बॉयज प्ले एट नाइट, और रात्रि क्रिकेट में अब वो अपना बेहतरीन प्रदर्शन दिखा रहे हैं. खूप चांगल्या लयमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. आक्रमकता ठासून भरली या फलंदाजाकडे. जसं मैदान तसं फलंदाजी करण्याची क्षमता देखील आहे त्यांच्याकडे. हे विहंगम दृश्य आपण पुन्हा एकदा पाहू शकता. मेट्रोचं काम सुरू आहे बाजूच्या लिंक रोडवर. कार्निवल सिनेमा आणि त्याचबरोबर त्याच्या बाजूला असणारं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे क्रीडांगणाचा नजारा प्रहार चषकाच्या माध्यमातून आपण पाहतोय. याही वेळेला बहुत ही बेहतरीन टाइमिंग. केवल टाइमिंग के बलबूते पर निखिल यादव. अब निखिल यादव के हाथ में जो बैट है ना, ऐसा लग रहा है किसी वायोलिन वादक के हाथ में बो दी गई है. जब वो वायोलिन पर घूमती है तो अद्भुत गाने सुनने को मिलते हैं, म्यूजिक आता है. वैसे उसके हाथ में जो बैट है ना, बिल्कुल नजाकत के साथ वो खेल रहा है. बॅक टू बॅक तिसरा षटकार येताना पाहायला मिळाला. वाह, काय सुंदर फलंदाजी होते. पहिल्या षटकात जर पाहिलं तर सावध सुरुवात झाली, तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे सर, परंतु दुसऱ्या षटकात जर पाहिलं तर फलंदाजांचा आक्रमकता या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळत आहेत. 22 धावा आतापर्यंत या षटकामध्ये येताना पाहायला मिळत आहेत. बॅक टू बॅक 3 षटकार मारत आपली उपलब्धता या स्पर्धेमध्ये सिद्ध करतायत गिरगाव कुंभारवाड्याचे फलंदाज. मैदानाच्या आतमध्ये निखिल जाधव. आणखीन एकदा बिग हिट. वाह, निखिल यादव ने यहां पर मतलब निखिल ने किल कर दिया है गेंदबाजी को. 2 ओवर 33 रन, रनों की लूट मार. अब ये जो पिच है ना, ये पिच नहीं बन गई है, ये अब धोबी घाट बन गया है. तर नक्कीच आम्ही इच्छुक असू ज्यावेळेला ते पुढल्या षटकात पुन्हा फलंदाजीला येतील, कारण बॅक टू बॅक 4 षटकार या ठिकाणी खेळलेले आहेत. यावेळेला समोरच्या दिशेने आसमानी टोला मिळतोय. खनखनीत षटकार. हाई एंड हैंडसम. मतलब इस तरह के शॉट्स आसान नहीं होते. स्ट्रेट 6 लगाना सपना हो सकता है, हकीकत 10 में से 9 बार नहीं होता. लेकिन इस बार मंगेश पूरी तरह आत्मविश्वास से भरे हुए थे. उन्हें पता था कि मैं 6 लगा कर ही दिखाऊंगा. और इस वक्त जो बल्लेबाजी कर रहे हैं मंगेश वैदी, मैं समझ रहा हूं, आई थिंक दिस इज वन ऑफ द बेस्ट बैटिंग परफॉर्मेंस बाय हिम. आज के पहले मैच में भी मंगेश अच्छा नहीं खेले थे, लेकिन दोनों बल्लेबाज ये पहलवान के उस अखाड़े की तरह है कि एक बार बजरंग पकड़ में नीचे मट्टी खाने के बाद अब खड़ा होने का प्रयास कर रहे हैं. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने नेहमीप्रमाणे आज देखील या ठिकाणी मोठी गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी उद्याही पाहायला मिळेल मंगेश वैती बॅटिंगसाठी. याही वेळेला एक चांगला फटका येताना पाहायला मिळतोय. काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत. 1-2 आणि तिसऱ्या प्रयत्नात बॉल अडवला देखील जातोय. मंगेश वैती यांचं लयमध्ये येणं गरजेचं होतं, कारण दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर निखिल यांना चांगली लय मिळाली आहे. मंगेश यांची बॅट देखील बोलणं जरूर या ठिकाणी बोलू लागली आहे. स्कोर जर पाहिला तर आता 41 वर जातोय. तिसरी ओव्हर सुरू असताना चांगल्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल होताना पाहायला मिळते. नरेश टोंबरे पहिल्या षटकात जर पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी राहिली. अचूकता, एक नियोजित गोलंदाजी म्हणतात पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात ती त्यांच्याकडून राहिली, परंतु या षटकात धावा येऊ लागलेल्या आहेत. मंगेश वैती. आखूड टप्प्याचा बॉल. आणखीन एक मोठा फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. तोही जाईल सीमारेषेच्या
पंचांचा एक निर्णय येईल, दोन्ही संघांना बंधनकारक असेल. नरेश ठोंबरे के इस बॉल को बहुत आत्मविश्वास के साथ खेला था मंगेश ने, बिल्कुल नटराज मुद्रा में खेला गया वो शॉट और बिनबाद ही धावसंख्या आतापर्यंत त्यांच्याकडून बनवली गेली आहे. प्रहार सामाजिक संस्थेच्या वतीने प्रहार चषक 2021. आणखीन एक बिग हिट, बिग 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 सिक्सर. काय सुरुवात सर या ठिकाणी पाहायला मिळते. पहा 3 ओव्हर झालेल्या आहेत, बिनबाद 53 धावा धाव फलकावर लगावल्या गेल्यात. टूट पड़े, एक तरफ सल्फर पैरोक्साइड और दूसरी तरफ पोटेशियम नाइट्रेट, लिटमस टेस्ट. और चंद्रकांत जी, आप जिस तरह बिग 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 बोलते हैं, मुझे ऐसा लगता है बिग बाजार वाले आपको अपना ब्रांड एम्बेसडर बना देंगे. यांना आमंत्रित केलं जात आहे. हिमांशूच्या बॉलवर मात्र फटका तर खेळला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कॅच पकडण्याचा प्रयत्न तर चांगला राहिला होता, परंतु हातातून चेंडू निसटला जातोय. टेनिस क्रिकेटचे चाहते आहोत तुम्ही आम्ही सर्व, म्हणून या ठिकाणी उपस्थित आहोत. अकुट टप्प्याचा बॉल, त्याला मात्र पुल करण्याचा प्रयत्न. एक धाव त्या ठिकाणी मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल. टेनिस क्रिकेटची दुनिया आणि टेनिस क्रिकेटची दुनियादारी आपल्या सर्वांसाठी आवडते. आपण इथे उपस्थित असणारा प्रत्येक जण टेनिस क्रिकेटच्या धाग्याने जोडलं गेलेलो आहोत. टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून इकडे उपस्थित आहोत आणि प्रचंड प्रेम या टेनिस क्रिकेटवर मुंबईने देखील प्रचंड प्रेम दिलंय आणि टेनिस क्रिकेटने या मुंबईने खूप सारे खेळाडू देखील दिलेत. यावेळेला फटका तर फसला होता. खेळण्याचा प्रयत्न जर कव्हरच्या दिशेने होता, परंतु एज घेतली. बॉल मात्र नक्कीच पाठीमागच्या दिशेला जाईल. एक धाव त्या ठिकाणी मिळेल. स्कोर जर पाहिला तर पुढे जाईल 1 सर. और चंद्रकांत जी, जो आपने अभी जिक्र किया, तमाम ये जो पार्टनरशिप है, इसमें ओपनिंग बैट्समैनों की बहुत बड़ी भूमिका रही है. मिडिल ऑर्डर की पार्टनरशिप बहुत कम देखने को मिली है. तो इसका मतलब ये है कि अगर आपका स्टार्ट अच्छा है तो आप विजय द्वार तक जा सकते हैं. मतलब मान लो गोरेगांव से गिरगांव जाना है तो यात्रा सही होना जरूरी है. यावेळेला जर पाहिलं तर फटका तर खेळायचा होता स्क्वेअर लेगला आणि फसला आणि माघारी परतावं लागेल. या ठिकाणी मंगेश वैती यांना गरज होती या ठिकाणी विकेटची. मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी अमन स्पोर्ट्स विरारला आणि मंगेश वैती ज्यांनी चांगला खेळी जरूर केली, परंतु माघारी परत आहेत. कल्पेश माहुलकर यांनी खूप चांगल्या पद्धतीने कॅच त्या ठिकाणी घेतली. कडक कॅच घेणारे खेळाडू होते आणि पहिला धक्का मंगेश वैती यांच्या रूपात 56 धावा असताना